नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे. मित्रांनो, आज आपण आपल्या आंबा बागेमध्ये कटिंग करणार आहोत. जी आपला आंबा बाग आहे त्यामध्ये जे झाडे आहेत ते जरा वेलीसारखे झालेले आहेत, म्हणजे कमजोर झालेले आहेत. कारण त्यांचे जे बुंध्याची वाढ व्यवस्थित झालेली नाही, त्यामुळे झाडे वेलीसारखी होऊन खाली पडत आहेत. त्यामुळे आपण आज त्यांची कटिंग करणार आहोत आणि व्यवस्थित त्यांना बुरशीनाशक वगैरे लावून घेणार आहोत. तर मित्रांनो, जी कटिंग असते ती खूप महत्त्वाची असते. कटिंग व्यवस्थित जमायला हवी. कशी करायची, काय करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, कटिंग ही खूप आवश्यक असते. कटिंग करता वेळेस काही लक्षात ठेवण्यायोग्य गोष्टी असतात. त्या म्हणजे की कटिंग किती वरती घ्यायची, कुठे घ्यायची, कशी घ्यायची, झाडांची हाईट किती ठेवायची आणि जे झाडांना कटिंग केल्यानंतर कुठून त्याला पालवी फुटणार आहे आणि किती फांद्या समोर फुटायला हव्यात, झाडाचा आकार कसा आपल्याला वाढवायचा आहे त्यानुसार आपण त्याची कटिंग करू शकतो. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागतात. चला तर बघूयात. मित्रांनो, हे आपले 2.5 वर्षाचे झाड आहे. यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कटिंग कशी करायची. असं असतं की खाली इथे 3 फांद्या असतात. या बघा, इथे 3 फांद्या आहेत खाली. आपण याचा सेंटर जो आहे कट करून घेतलेला आहे. इथे हे बघू शकता, हा इथे कट करून आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपण वरती 3 फांद्या ठेवलेल्या आहेत. आता या 3 फांद्यावरती आपण याला इथून इथे जवळपास अर्धा फुटापर्यंत हे वाढलेलं आहे. इथे अर्धा फूटची लांबी आहे. तिथून आपण याला समोर इथे कट घेणार आहोत. वरती इथे कट घेतल्यानंतर आणखी इथे 3 फांद्या फुटतील. या ऑलरेडी 2 आहेत. आपण इथे कट घेणार आहोत. आणि इथे म्हटलं तर आपण इथून खालून घेतली आहे फांदी, इथं 2 फांद्या आलेल्या आहेत. आपण याला इथे कट मारणार आहोत. आणि इकडनं बघू शकता, या साईडला सुद्धा ज्या 3 फांद्यावरती सेंटरला फांदीवरती आलेली होती, आपण हिला इथे कट करणार आहोत. म्हणजे झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्यामुळे वाढणार आहेत आणि 3-2 3-2 अशी कटिंग करावी लागते. सपोज खाली आपण 3 फांद्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर जी वरती एक फांदी आली आहे तिला इथे कट घरून 2 फांद्या इथे येऊ देणार आहोत. या प्रकारे कटिंग करावी लागते. काही झाडांना मुळात फांद्याच कमी असतात, त्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. परंतु ज्या झाडांना जास्त फांद्या आहेत त्याला आपण 3 फांद्या ठेवू शकतो. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे. इथे ज्या आपण 3 फांद्या ठेवल्या होत्या त्याला वरती बघा, इथे पाने आहेत, इथे पण आहेत. म्हणजे इथून त्याला आणखी फांद्या फुटू शकतात. त्याप्रमाणे आपण याची हाईट घेणार आहोत. आता ही जी आहे, इथे कट घेतला होता पहिला, आता इथपर्यंत हे 1 फुटाची याची हाईट आहे. आता आपण दुसरा कट आता इथे घेणार आहोत. तर यामध्ये कट घेता वेळेस कैची थोडी तिरपी पकडायची, क्रॉस पकडायची, म्हणजे पाणी तिथून झाडामध्ये शिरणार नाही आणि त्याला बुरशी लागणार नाही. या प्रकारे आपण कट घेणार आहोत. हे बघा, इथे या प्रकारे आपण कट घेतलेला आहे. आता ही जी आहे ही फांदीसुद्धा आपण इथून कट करणार आहोत. याप्रमाणे आपण कट करणार आहोत. म्हणजे झाडांचा जो बुंदा आहे तो याद्वारे मजबूत होईल आणि झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होईल, झाडाला घेराव चांगला होईल. आता ही जी फांदी आहे इथून आपण 3 घेतल्या होत्या, आता हिला आपण इथून कट करणार आहोत. या प्रकारे. म्हणजे आता आपल्या बागेला सध्या फळं वगैरे लागलेले नाहीत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. झाडे वाऱ्याने मोडू शकतात, त्यामुळे आपण झाडांची जी आहे कटिंग व्यवस्थित घेणार आहोत, म्हणजे झाडे आपले मोडणार नाहीत. हे बघा, या प्रकारे आपण कट घेतलेला आहे. आपण झाडाची वाढ व्यवस्थित होऊ देणार आहोत आणि आपले झाडं जे आहेत ते वाऱ्याने मोडणार नाहीत. अशी कटिंग घेतल्यामुळे आपण जर व्यवस्थित कटिंग नाही घेतली तर आपले झाडे वाऱ्याने मोडण्याची शक्यता असते. हे बघा, हे सुद्धा वेलीसारखे झाड झालेलं आहे. याची सुद्धा आपण व्यवस्थित इथून कटाई करणार आहोत, जेणेकरून झाडाची
उंची व्यवस्थित वाढेल. हे बघा, इथून आपण इथे कट घेणार आहोत. वेलीप्रमाणे झाड वाढत आहे अन्यथा. चला तर मित्रांनो, मी आता फटाफट कटिंग करून घेणार आहे आणि लवकरच त्याला बोर्डो पेस्ट वगैरे आणि बुरशीनाशक लावून घेणार आहे, जेणेकरून झाडांना बुरशी वगैरे लागण्याचा त्रास होणार नाही. चला, धन्यवाद. मित्रांनो, आपली कटिंग ही पूर्ण झालेली आहे. हे बघू शकता, कटिंग करून आपण पूर्ण टाकलेली आहे. कटिंग करण्याचे खूप सारे फायदे असतात, जसे की कटिंग केल्यामुळे झाडाचा जो बुंदा असतो तो मजबूत होत असतो आणि त्याचबरोबर गरमीचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, या दिवसांमध्ये हवा वगैरे जोराची चालत असते आणि झाड मजबूत नसेल तर झाड मोडण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे झाडांची कटिंग करणं ही योग्य असते. हे बघू शकता, आपण ही झाडाची कटिंग केलेली आहे आणि झाडांना जी योग्य शेप द्यावा लागतो तो आपण कटिंगद्वारे देऊ शकतो. आणि झाडाचं खोड जर मजबूत असेल, झाडाचा तना मजबूत असेल, झाडाचा बुंधा मजबूत असेल तर झाड नंतर येणाऱ्या काळामध्ये जे फळधारणा होईल त्याला ते व्यवस्थित तोलू शकते. झाडाचे खोड जर मजबूत नसेल तर झाडाची मोड होऊ शकते, झाड मोडून जाऊ शकते वजनामुळे. त्यामुळे झाडांची कटिंग करणे हे आवश्यक असते. वेळोवेळी त्याची कटिंग घ्यावी लागत असते. तुम्ही वर्षातून 1, 2, 3 तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कटिंग घेऊ शकता. झाडांचा आकार बघून, झाडांची हाईट बघून, झाडाची उंची बघून तुम्ही त्याची कटिंग व्यवस्थित घेऊ शकता. आपण ही आता एका वर्षामध्ये दुसरी कटिंग घेतलेली आहे. आपल्याला झाडाचे खोड मजबूत करणे आवश्यक आहे, कारण वारे वगैरे चालून झाड मोडू शकते. त्यामुळे आपण झाडाची व्यवस्थित कटिंग घेत आहोत. कटिंग आता आपली झालेली आहे. आपण याला आता बुरशीनाशक लावून घेणार आहोत. बुरशीनाशक लावल्यामुळे त्याला मर वगैरे येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. आणि शक्य झाल्यास परत आपण त्याच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावून घेणार आहोत.